आत्ताच माटणे पंचायत जिल्हा परिषदमधून मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि पंचायत समितीमधून सुद्धा आमच्या या सुप्रिया नाईक यांचा माटणे पंचायत समितीमधून भरला आहे. वृषाली प्रकाश गवस यांचा आमच्या झरेबांबर पंचायत समितीमधून भरला आणि साक्षी देसाई यांचा आम्ही कोणाळ पंचायत समितीमधून आता अर्ज भरलेला आहे. भाजपकडून उमेदवार डावलण्याचं नेमकं कारण काय? नाही, मी भाजपचा कार्यकर्ता आहे आणि भाजपकडूनच मी उमेदवारी भरलेली आहे. अजूनपर्यंत मला पक्षाने डावललं असं मी म्हणत नाही, कारण मी कमळ ह्या निशाणीवर एक अर्ज भरलेला आहे, एक अपक्ष भरलेला आहे. त्यामुळे भाजपचा कार्यकर्ता आहे, भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला आणि मला अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती नाही की मला डावललेलं आहे म्हणून. स्वतः आपण आणि एकनाथ नाडकर्णी यांनी एकाच मतदारसंघात आपण अपक्ष उमेदवार भरलेला आहे, नेमकं काय? नाही, आता बऱ्याच जणांनी भरलेले आहेत. तो एक ओपन असल्यामुळे कदाचित नाडकर्णींनी भरला आहे, बऱ्याच जण अजून भरलेले आहेत तिथं. मला वाटतं भाजपच्या तालुकाध्यक्षांनी सुद्धा भरलेलं आहे तिथनं फॉर्म, कारण मी त्या मतदारसंघातनं आतापर्यंत 3 वेळा निवडून आलेलो आहे. त्यामुळे माझा निश्चितपणाने तिथं दावा आहे तिथं आणि जिल्हा परिषदमध्ये हॅट्रिक करण्यासाठीच मी आत्ता होतो आहे खरं तर. त्यामुळे मी भरलेलं आहे. अजून बऱ्याच जणांनी कोणी भरले तसं मला वाटतं आहे. आता उद्या कळेल किती जणांनी भरले ते उद्या कळेल. निश्चित माटणे मतदारसंघाच्या मतदारांवर माझं प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे. कारण माटणे मतदारसंघातल्या लोकांनी यापूर्वीसुद्धा ज्यावेळी पाटणे मतदारसंघात ओबीसी महिला पंचायत समितीमध्ये मिळत नव्हती, त्यावेळी त्याने मला सांगितलं होतं की तुम्ही जी कोण महिला उभी कराल तिथं त्याला आम्ही निवडून आणणार. आणि त्याप्रमाणे मी त्यावेळी सीमा जंगले म्हणून कुंभरेलमध्ये राहणार, पण ती गोव्यात नर्स म्हणून काम करत होती. त्या मुलीला मी तिथं उभं केलं, फॉर्म भरला तिचा आणि ती गोव्याला तिला नोकरीला आम्ही पाठवलं आणि ती निवडणुकी दिवशी बघता आली आणि माझ्या गाडीतनं फिरली होती. ती माझ्यापेक्षा जास्त मतं, जवळपास 7 की 8 मतं जास्त घेऊन लोकांनी त्या निवडून दिलं. म्हणजे माटणे मतदारसंघातल्या लोकांचं एवढं माझ्यावर प्रेम आहे असं मला सांगायचं आहे मुद्दा म्हणून. अपक्ष उमेदवारी लढताना शिंदे शिवसेनाकडून पाठिंबा मिळेल का? नाही, मी अपक्ष आजही म्हणत नाही. मी फॉर्म भरला आहे, अजून पक्षाने हे बी फॉर्म दिला की दिला तर कदाचित मी पक्षाच्या चिन्हावर सुद्धा लढेन, कमळ निशाणीवर. आणि कमळ माझ्या हृदयात आहे. कारण 36 वर्षापूर्वी कमळ या हातोडामार तालुक्यात मी लावलं आहे केशव नाटलेकर आणि मराठ्यांच्या माध्यमातून. आणि प्रत्येक गावागावात ते कमळ नेऊन सोडलं आहे, प्रत्येक घराघरात सोडलं आहे, प्रत्येक माणसाकडे कमळ नेऊन सोडलं. पण आज ही का परिस्थिती आली मला कळत नाही आहे. कदाचित खूप नेते झाले आहेत त्यामुळे कदाचित असेल. जुन्या कार्यकर्त्यांना भाजप डावलत नाही असं म्हणतात, परंतु काय सांगता येत नाही. आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे. खूप वाईट वाटतं हे सांगायला. आणि दादा असं आहे की तुम्ही म्हणले की भाजपकडूनच आपण आहे म्हणून, पण भविष्यात समजा भाजपच्या वरिष्ठांनी तुम्हाला सांगितलं की मागे घ्या, तर मागे घेणार काय तुम्ही? नाही, मला अजून डावलले नाही. जर मला डावललं तर मी निश्चित मागे घेणार नाही. मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या, माझ्या मतदारांचा मी भ्रमनिराश करणार नाही. कारण त्या लोकांनी मला सांगितलेलं आहे. त्या लोकांना कुठून कळालं माहीत नाही की मला उमेदवारी मिळाली नाही म्हणून, पण त्या प्रत्येक गावातल्या लोकांनी मला सांगितलेलं आहे की निवडणूक लढवायचीच. आम्ही जर तुम्हाला हवं असेल तर निवडणूक तुम्ही लढलीच पाहिजे, अपक्ष लढा. वेळ पडल्यास त्यांनी सांगितलं मला दुसऱ्या पक्षात जाऊन लढा, पण तुम्ही निवडणूक लढा म्हणून मला प्रत्येक मतदाराने, माझ्या प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाने मला जवळपास सांगितलेलं आहे, मतदारांनी. कारण गेली 20 वर्ष त्या मतदारसंघात मी आहे आणि त्या प्रत्येक मतदारसंघाचा माझ्यावर तेवढाच हक्क आहे. तेवढ्याच हक्काने मला त्याने सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढली पाहिजे, अपक्ष लढा नाही तर दुसऱ्या पक्षात लढा. पण मी दुसऱ्या पक्षातनं कुठं जाणार नाही. मला तो विषय नाही आहे. मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीसाठी मी अहोरात्र मेहनत घेतलेली आहे. आज जे भाजप दिसतो आहे दोडामार तालुक्यामध्ये, आज जे सगळीकडे भाजप झाला आहे, तो केशव नाटलेकर, राजन म्हापसेकर, मराठे, विजयकुमार मराठे यांच्यामुळे झालेला आहे. लक्षात घ्या. आज विजयकुमार मराठे नाही आहे, केशव नाटलेकर प्रकृती स्वास्थ्यामुळे येऊ शकत नाहीत आज. त्याच्यानंतर नाडकर्णी आम्हाला भेटला, एकनाथ नाडकर्णी, त्याने हे केलं, भाजपसाठी काम केलं. इतर चंद्रशेखर देसाई आहेत, नाना देसाई आहेत, आमच्या कोलजर मतदारसंघातले किती अहोरात्र मेहनत घेतली. चंद्रशेखर देसाईंनी 25 वर्षापूर्वी निवडणूक लढली होती. त्यावेळी आणीबाणीचा काळ म्हटला पाहिजे असं वस्तुस्थिती भाजपसाठी करत होतो. म्हणजे भाजपचं कमळ बघायला जो लोक घाबरायचे. लक्षात घ्या. काँग्रेसचा एवढा दरारा इथं होता, सुरेश दळवींसारखं एवढं मोठं प्रश्न होतं, त्यांच्या विरोधात कोण उभं राहू पण शकत नव्हता. अशा परिस्थितीत आम्ही इथं भाजप वाढवला आहे प्रत्येक गावागावात आणि यश पण मिळवलं आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यात आमचा आमदार जवळपास कितीतरी वर्ष 20-25 वर्ष आमदार होते तिथं, परंतु त्यांना सभापती बसवता आला नव्हता. परंतु दोडामार्गमध्ये पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा सभापती मी बसलो. त्याच्यानंतर मी शिवा जंगलेला सभापती बसवलं. त्याच्यानंतर आम्ही महेश गवसला जे त्यावेळी राणेसाहेबांकडे होते त्यांना घेऊन आम्ही सभापती बसवलं. आनंद रेडकरला आम्ही उपसभापती बसवलं. आम्ही बसवलं, केलं ना, तुम्हालाही माहिती आहे पत्रकार बंधूंना. त्यामुळे भाजप इथं माझ्या आहे, लक्षात घ्या. भाजपवाले जर आता नेते जर दूर करत असतील काही नेते आम्हाला, तर त्याला पर्याय नाही. कारण भाजप आता कोण चालवतो असं समज अशी म्हणायची वेळ आली, लक्षात घ्या. त्यामुळे मी आजही सांगतो, मी भाजपकडूनच भरलेला आहे फॉर्म, एक अपक्ष भरलेला आहे. कदाचित मला खात्री आहे मला AB फॉर्म माझा दिलाही असेल असं मला खात्री आहे. परंतु जर दिला नसेल तर मी अपक्ष लढणार आणि बरोबर जे माझे आहेत त्यांना घेऊन लढणार. तर मतदारांचा माझ्या भ्रमनिराश मी करणार नाही. एकनाथ नाडकर्णी मगाशी बोलताना म्हणाले की दोडामार्गात तिसरी आघाडी स्थापन झाली, ती हीच ती आघाडी. या संदर्भात आपण काय सांगू? नाही, आम्ही आघाडी बिघाडी अजून काही केलेला विषय नाही आहे. परंतु असा विषय नाही आहे, पक्षाच्या विरोधात मी कुठलीही भूमिका आजपर्यंत केलं नाही. गेल्या 35 वर्षात पक्षाच्या विरोधात कधी वागलो नाही, पक्षाच्या विरोधात कधी भूमिका घेतली नाही. त्यामुळे आजही पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यायचा विषय नाही आहे. जर माझ्यावर अन्याय केला, हां, मला एखाद्या वेळी सांगून जर त्यांनी केलं असतं, तू थांब, आम्ही तुला उमेदवारी, मला सांगितलं, बोलून घेऊन सांगितलं होतं की तुला उमेदवारी भरावीच लागेल, करावीच लागेल म्हणून. त्यामुळे मी उमेदवारी फॉर्म भरलेला आहे. त्यामुळे मागे घ्यायचा काही प्रश्न नाही आहे. समजा एबी फॉर्म मिळाला नाही, तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आला, तर भविष्यात तुमची दिशा काय असेल? नाही, ते ठरवतील, मतदारांच्या याच्यावर ठरेल. निश्चितपणे मतदारांच्या याच्यावर ठरेल. ते मतदार सांगतील मला काय करायचं आहे त्याप्रमाणे. पण निश्चितपणे मी सांगतो, माझ्याबरोबरच्यांना घेऊन मी विजयी होणार. माझ्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे, लक्षात घ्या. मतदारांवर माझा पूर्ण विश्वास आहे. मी जरी गावात नाही, ज्या गावात पोचलो नाही, तर त्या गावातले मतदान लोक मला मतदान 100% करा, ह्यापूर्वी केलेलं आहे आणि ह्यापुढेही करणार आहेत, लक्षात घ्या.